भारती कांबडी लोकसभेत जाणार आणि वाढवणचा फडशा पाडणार। इंडिया आघाडीचं सरकार आल्यास वाढवण बंदर रद्द करण्याची ठाकरेंची ग्वाही। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकरांना उमेदवारीची शक्यता। अमोल कीर्तीकरांना टक्कर देण्यासाठी वायकरांना उमेदवारी देण्याची रणनीती। महायुतीत जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम। 9 जागांपैकी 6 जागांवर भाजप शिवसेनेत तिढा, तर नाशिकच्या एका जागेवर 3ही पक्षात रस्सीखेच सुरूच। माढ्यात डॅमेज कंट्रोलसाठी फडणवीसांचा पुढाकार। रामराजेंना युती धर्म पाळण्याचा सल्ला। मोहिते पाटलांना वगळून माढा जिंकण्यासाठी महायुतीची रणनीती। प्रकाश आंबेडकरांविरोधात तुषार गांधी मैदानात। वंचितला मतदान करू नका, तुषार गांधी यांचं जनतेला जाहीर आवाहन। अजितदादांच्या सहमतीनं पद्मसिंग पाटील कुटुंब भाजपात। मल्हार पाटील यांचा जाहीर सभेत मोठा गौप्यस्फोट। मूळ पवार बाहेरून आलेल्या पवार हे विधान अजिबात आवडलं नाही। अंजली दमानियाकडून शरद पवारांच्या वक्तव्याचा समाचार। उद्धव ठाकरेंचा बोईसरहून लोकलला प्रवास। पालघरची सभा आटपून ठाकरेंचा बोईसर ते बांद्रा लोकलला प्रवास। राज्यात विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळीचा शेती पिकांना मोठा फटका, शेतकरी मात्र चिंतेत। मुख्यमंत्री शिंदे उद्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। कोल्हापूर हातकणंगले मतदारसंघाचा घेणार आढावा। 2 दिवसात महायुतीचं जागा वाटप जाहीर होणार। 45 पेक्षा जास्त जागा महायुती जिंकेल, श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केला विश्वास। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। लक्ष्मण हाके प्रकाश शेंडगेंच्या पक्षात करणार प्रवेश। माढ्यातून लक्ष्मण हाकेंना देणार उमेदवारी। रोहित पवारांचा करेक्ट कार्यक्रम झाला। स्वतःला युवा नेता समजणाऱ्याला सभेतून वगळलं। सूरज चव्हाणांचा रोहित पवारांना टोरा। सांगली लोकसभेसाठी स्वाभिमानीकडून उमेदवारीची घोषणा। स्वाभिमानीकडून महेश खराडे लढवणार निवडणूक। 16 एप्रिलला दाखल करणार उमेदवारी अर्ज। सगळ्यांनी युती धर्म पाळावा हीच इच्छा। देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर रणजित सिंह निंबाळकरांची प्रतिक्रिया। भव्यात सांगलीच्या जागेवरून अद्याप पेच कायम। विशाल पाटलांच्या नावे त्यांच्या सहाय्यकांनी घेतले 2 अर्ज। पाटील यांच्या निकटवर्ती यांची माहिती। मालमत्ता कर न भरल्यास होणार कठोर दंडात्मक कारवाई। 25 मे 2024 पर्यंत कर भरण्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून आवाहन। रायगडच्या बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा अनेक समस्या प्रलंबित। यामुळे लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा घेतला निर्णय। बीडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस। अवकाळी पावसाने फळबागांचं नुकसान। पैठण तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळी पावसाचा आंब्यासह काढणीला आलेला गहू पिकांना फटका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।